मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा सोसायटीच्या मीटिंगवरून घरी येतात. तर कांचन तेथे तुळशीची पूजा करत असते. कांचन आप्पांना पाहून विचारते, सोसायटीची मीटिंग कशी झाली? तेव्हा मीटिंग छान झाली, परंतु सोसायटीच्या ऑफिसमध्ये एकच फॅन आहे. त्या सर्वांना सांगितलं, पुढच्या वर्षी मीटिंग आमच्या बंगल्याच्या गच्चीवरच घ्या. त्यानंतर आप्पा कांचनकडे भाजी देतात आणि अविनाशनेच माझ्याकडे दिली असं सांगतात. तेव्हा अविनाश कुठे आहे असं कांचन विचारते. त्यावेळी आप्पा सांगतात, तो मित्रांबरोबर फेरफटका मारायला गेला आहे आणि तसंही त्याला बाहेर राहणं खूप गरजेचं आहे. डोक्यात नको ते विचार मग येत नाहीत. तेव्हा कांचन हो बोलते आणि आप्पांना सांगते, आजकाल अविनाश अनघाला जास्त काम नाही पडावं म्हणून किचनमध्ये पण लुडबुड करत असतो. तेव्हा आप्पा कांचनला सांगू लागतात की एवढी वर्ष झालं अविनाश आपल्यापासून लांब आहे, याची जाणीव आपल्याला कधी झालीच नाही. तेव्हा अविनाश घरात असल्यावर अनिरुद्ध आणि संजनावर धाक असतो असंही कांचन बोलत असते. त्यावेळी आप्पा सांगतात, कारण तो त्यांच्याच वयाचा आहे ना, तो 4 गोष्टी त्यांना सुनावू शकतो आणि ते ऐकून पण घेऊ शकतात. तेव्हा कांचनला तिच्या दोन्हीही मुलांची खूप काळजी वाटत असते. एकीकडे अनिरुद्ध आणि दुसरीकडे अविनाश, या दोघांचाही संसार काही एवढा व्यवस्थित झालेला नसतो. त्यावेळी आप्पा कांचनला सांगतात, अनिरुद्धच्या नशिबात सुखी संसार होता, पण दैव देतं आणि कर्म नेतं अशी त्याची गत झाली आहे. तेव्हा कांचन सांगते की माझ्या अविनाशने त्याच्या बायकोबरोबर जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिने ऐकलं नाही आणि अनिरुद्धने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे आणि आताही संजनापासून त्याला घटस्फोट पाहिजे. तेव्हा आप्पा सांगतात, मी तुला एक सांगू का कांचन, आता अनिरुद्धने घटस्फोट हा विषयच थांबवावा, कारण त्याच्यासाठी ते चांगलं नाही. तेव्हा त्याला घटस्फोट घ्यायचा असेल तर घेऊ देत असं कांचन आप्पांना सांगते. तेव्हा कांचन आप्पांना सांगते की अरुंधतीने अनिरुद्धपासून घटस्फोट घ्यायला नको होता. तेव्हा आप्पा समजवतात की अरुंधतीने काही एक चुकीचं केलं नाही, कारण नवरा बायकोमध्ये जे सामंजस्य पाहिजे ते त्या दोघांमध्ये नव्हतं. त्यामुळे अनिरुद्धने आता हा घटस्फोटाचा विषय डोक्यातूनच काढावा. तेव्हा कांचन सांगते, ती बया रोज नवीन काही ना काही तमाशे घालते, ती घरातून बाहेर गेलेलीच बरी. त्यावेळी आप्पा सांगतात की माणसाला असं लाथाडणं मला योग्य वाटत नाही. तेवढ्यातच अनघा तेथे येते आणि कांचनला विचारते, आजी जेवणात काय बनवू? तेव्हा कांचन विचारते, तुझे दादा येणार असेल तर काहीतरी वेगळं बनव. तेव्हा ते उद्या येणार आहेत असं अनघा सांगते. तेव्हा साधंसं काहीतरी बनव असं कांचन तिला सांगते. तेव्हा अनघा कांचनला सांगते, आजी मला या घरातून जायचं नाही. तेव्हा कांचन बोलते, ह्या अभिने डोक्यात काय खूळ घालून घेतला आहे मला पण समजत नाही. तू काहीही टेन्शन घेऊ नको, तू या घरातून जाणार नाही, ही जबाबदारी मी घेते असं म्हणून कांचन अनघाला वरच्या खोलीतील दिवा लावायला सांगते. तर इकडे अरुंधती घरी येते. ती मनातल्या मनात विचार करत असते की अनघा इकडे येणार होती, येऊन गेली असेल की नाही असं म्हणून ती अनघाला कॉल करणार. तेवढ्यातच तिच्या दरवाजाची बेल वाजते. तेव्हा ती दरवाजा उघडून पाहते तर यश आणि ईशा आलेले असतात. त्या दोघांनाही आलेलं पाहून अरुंधती खूपच खुश होते. तेव्हा यशने आंबे आणलेले असतात. तेव्हा अरुंधती त्याला विचारते, आज काय जेवण करू? तेव्हा ईशा मला पिझ्झा खायचा आहे असा अरुंधतीकडे आग्रहच करते. तेव्हा ईशाच्या आग्रहाखातर अरुंधती बोलते, हो ठीक आहे, आपण पिझ्झा मागूयात. तेव्हा ईशा खूपच खुश होते. तेव्हा यश सांगतो की मलाही चायनीज खायचा आहे. तेव्हा ईशा नकार देत अरुंधतीकडे पिझ्झा खाण्यासाठी आग्रह करते. तेव्हा अरुंधती ठीक आहे असं बोलते आणि पिझ्झा कसा ऑर्डर करायचा असं विचारते, कारण मलाही हे सर्व शिकून घ्यायचं आहे. कारण नितीन आणि आशुतोष दरवेळी काही ना काही ऑर्डर करतात आणि मग तेच बिलाचे पैसे देतात, मला कधी देता येत नाही. मलाही असं ऑर्डर करायला शिकायचं आहे असं म्हणून ईशा अरुंधतीला पिझ्झा वगैरे कसं ऑर्डर करायचं हे शिकवत असते. दुसरीकडे आशुतोष घरी येतो. तेव्हा तो फ्रेश होतो आणि त्याला अरुंधतीची आठवण येत असते. तेव्हा तो मोबाईलमधील अरुंधतीचा फोटो काढून पाहत असतो. तेव्हा तो स्वतःशीच खूप हसत असतो.
त्या दोन मुलांना कसं बदललं हे पण त्याला आठवत असतं। तेव्हा तो खूप मोठ्या मोठ्याने हसू लागतो। तेवढ्यातच सुलेखाताई तेथे येतात आणि आशुतोषला विचारत असतात की काय झालं, तू एवढा का हसत आहेस? तेव्हा आशुतोष त्या मुलांच्या बाबतीत अरुंधतीने जो काही प्रकार केला तो सर्व सांगत असतो आणि अरुंधतीने खरंच खूप त्या मुलांना लेक्चर दिलं। अरुंधती लेक्चरर किंवा एखादी प्रवक्ता झाली पाहिजे होती, कारण ती काहीही करू शकते, ती डॉन आहे असं तिचं कौतुक करत तो सुलेखाताईला सांगत असतो। तेव्हा 3 मुलांना जन्म देणारी ती बाई आहे, त्यामुळे ती काहीही करू शकते, तुम्ही बायकांना एवढं काही कमी समजू नका आणि बायकांमध्ये काहीही करण्याची धमक असते, एकाच वेळी ती अनेक कामे पण करू शकते असं सुलेखाताई आशुतोषला सांगत असतात। तेव्हा अरुंधतीचं रोज नवीन रूप मी पाहत आहे असं आशुतोष सुलेखाताईला सांगतो। त्यावेळी सुलेखाताई बोलतात की अरुंधती तिच्या मानसिक बंधनातून मुक्त झाली आहे, त्यामुळे तिला आता कोणत्याच आधाराची गरज राहिली नाही असं म्हणून सुलेखाताई तिथून जातात। तर आशुतोष पुन्हा अरुंधतीचा फोटो पाहून गालातल्या गालात हसत असतो। इकडे अरुंधती ईशाला विचारत असते किती दिवस झाले तू केसांना तेल लावलं नाहीस? तेव्हा यश मध्येच सांगतो, ही आणि गौरी केसांना नेहमी इस्त्री फिरवत असतात। तेव्हा ईशा पटकन बोलते। तेव्हा अरुंधती ईशावर गमतीनेच ओरडते, तर ईशा पटकन बोलून जाते की आता गौरी अमेरिकेला गेली तर आम्ही काय पुन्हा केसांवर इस्त्री फिरवणार आहोत का? ती इथे 2 वर्षे नाही, मला अजिबात करमणार नाही। तेव्हा अरुंधती यशला विचारते, तू गौरीला अमेरिकेला जाण्यासाठी परमिशन दिली का आणि तिचं पूर्णपणे फायनल झालं का? तेव्हा अजून तिला अपॉइंटमेंट लेटर यायचं आहे असं यश अरुंधतीला सांगतो। अरुंधती तू मनापासून तिला परमिशन दिली का असं पुन्हा विचारते। तेव्हा यश हो बोलतो। तर अरुंधती पुन्हा एकदा विचार कर, नाहीतर ती तिकडे गेल्यावर तुला करमणार नाही आणि तू तिच्याबरोबर रोज फोनवर वाद घालत बसशील। तेव्हा यश असं काही एक होणार नाही असं अरुंधतीला सांगतो। तेव्हा ईशा गमतीनेच सांगते की मला तिसरा डोळा आहे, आपली गौरी अमेरिकेला जाणार नाही हे माझ्याकडून लिहून घ्या। तेव्हा अरुंधती ईशाकडे पाहत हसत असते आणि यश व ईशाला पुन्हा विचारते की आपण एवढं ऑर्डर करून ठेवलं आहे, आपल्याला एवढं संपेल का? आपण अनघा आणि अभिला इकडे बोलवायचं का? तेव्हा ईशा लगेच अनघाला कॉल करते। तर इकडे अनघा संजनाचा रूमचा दिवा लावण्यासाठी तिच्या रूमकडे येते। तेव्हा रूममध्ये अंधार असतो। तेव्हा संजना खूप वेळ झालं मला दिसली नाही, आतमध्ये अंधारात संजना काय करत असेल हा तिला प्रश्न पडलेला असतो। तेवढ्यातच तिला ईशाचा फोन येतो। तेव्हा ईशा सांगते की आम्ही आईकडे आलो आहोत, तू पण तिकडेच ये। तेव्हा अरुंधती तिच्याकडून फोन घेते आणि अनघाला सांगते, तू पण तशी येणारच होती ना, मग कधी येतेस? तेव्हा मी थोड्या वेळानंतर येते असं अनघा सांगते। तेव्हा अनघाचं लक्ष समोर जातं तर संजना बेशुद्ध होऊन तेथे पडलेली असते। ते पाहून अनघाला खूप मोठा धक्का बसतो। अनघा खूप घाबरते आणि मोठ्याने संजना असा ओरडते। तर दुसरीकडे तो आवाज अरुंधती, ईशा आणि यश पण ऐकतात। तेव्हा ते तिघेही खूप घाबरतात आणि अनघाला काय झालं विचारतात, परंतु अनघापर्यंत त्यांचा आवाज जात नसतो। अनघाने फोन दुसरीकडे ठेवलेला असतो। तेव्हा अनघा मोठ्या मोठ्यानेच घरातील सर्वांना आवाज देऊन संजनाजवळ बोलवते। तेव्हा सर्वजण तेथे येतात। तर अभि पाहतो तिने झोपेच्या गोळ्या घेतलेल्या असतात। अनिरुद्ध संजनाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु संजना उठत नाही। तेव्हा सर्वजण खूप घाबरलेले असतात। गौरी पण तेथे आलेली असते। त्यावेळी यश, अरुंधती, ईशाही तेथे येतात। अरुंधती संजनाच्या तब्येतीची चौकशी करते। अभि सांगतो की आता ती ठीक आहे, परंतु तिला आरामाची गरज आहे असं म्हणून गौरीला एकटीलाच तेथे ठेवतात। गौरी खूप रडत असते। तर सर्वजण बाहेर जातात। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये संजना हात जोडून अरुंधतीला विनंती करते, काहीही करून तू अनिरुद्धला समजाव, कारण मी त्याच्यासाठी सर्व काही सोडून आले आहे। त्यानंतर यश संजनाविरुद्ध खूप काही बोलत असतो। गौरीला हे सहन होत नाही। गौरी रागातच बाहेर जाते। तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।